नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचाही. अन्न सेवन करण्यामागे अनेक कारणं असतात. भूक लागली असतात ती शांत करण्यासाठी जेवावं लागतं. पंच ज्ञानेंद्रियांना मनाला तृप्त करणारं असल्यानेही अन्न खायची इच्छा होत असते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न अंगी लागण्यासाठी, शरीराचं पोषण होण्यासाठी खायचं असतं. मात्र यासाठी अन्न कधी खावं हे सुद्धा माहिती असायला हवं. खरं म्हणजे याचं उत्तर आहे अन्न भूक लागल्यावर खावं. खरं तर हे उत्तर बरोबरही आहे, पण या उत्तराच्या अंतर्गत अजून एक सिक्रेट उत्तर लपलेलं आहे आणि ते आहे भूक मध्यान्ही अर्थात दुपारी साधारण 12च्या आसपास लागायला हवी. आजकाल कित्येक मंडळी उठतात उशिरा, मग त्यांचा ब्रेकफास्टही उशिरा होतो. त्यातून काहीतरी छान डिश ब्रेकफास्टसाठी असली तर भुकेपेक्षा 4 घास जास्त खाल्ले जातात आणि मग दुपारी 3-4 वाजेपर्यंत भूकच लागत नाही. पण मंडळी, सूर्य आकाशात जेव्हा सर्वाधिक प्रखर असतो तेव्हा त्याचा प्रतिनिधी असणारा आपल्या शरीरातील जाठराग्नी सुद्धा प्रदीप्त झालेला असतो. त्यामुळे अन्न अंगी लागण्यासाठी, भूक भागण्यासाठी आणि पचनशक्ती व्यवस्थित राहण्यासाठी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये जेवण करणं सर्वात चांगलं असतं. आयुर्वेदामध्ये ब्रेकफास्टला फारसं महत्त्व दिलेलं नाही. सकाळी उठल्यावर कपभर दूध, पंचामृत, 3 ते 4 भिजवलेले बदाम, च्यवनप्राश, धात्री रसायनासारखं एखादं रसायन, आयुर्वेदिक पद्धतीने केलेला चहा घेतला तर खरं तर ब्रेकफास्ट करण्याची गरजच भासत नाही. उलट दुपारी 12 वाजता छान भूक लागली आणि जेवण केलं की वेळेवर जेवण्याचे सगळे फायदे मिळतात. या उलट सकाळी 9-9:30ला हेवी ब्रेकफास्ट केला तर तेव्हा आकाशातला सूर्य तितकासा प्रखर नसतो. पर्यायाने जाठराग्नी सुद्धा हेवी अन्न पचवण्यासाठी अजून सिद्ध झालेला नसतो. शिवाय हेवी ब्रेकफास्ट नंतर 3-4 वाजता भूक लागली की पुन्हा त्या वेळेला सूर्याची, पर्यायाने जाठराग्नीची प्रखरता कमी झालेली असते. त्यामुळे या वेळेलाही अन्न पचन नीट होऊ शकत नाही. यातूनच मग सुरुवातीला इनडायजेशन, वजन वाढणं, रक्तामध्ये साखर वाढणं, ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होणं, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड यांची पातळी वाढणं अशा अनेक तक्रारी मागे लागतात. त्यामुळे मंडळी, दुपारचं जेवण 12 ते 1च्या दरम्यान आणि भूक लागली असताना करणं हेच श्रेयस्कर होय. आहारातील असेच अजूनही अनेक महत्त्वाचे पैलू जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.